नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी 2026 संदर्भातली मोठी बातमी। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने जवळपास 5086 कोटीचा निधी आजच वितरित केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आजच म्हणजे मंगळवारी 6,36,000 पात्र शेतकऱ्यांना 5086 कोटीचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे। पण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून किती शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे? किती शेतकरी कर्जमाफी यादीच्या प्रतीक्षेत आहेत आणि पुढची यादी कधी येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेतून जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये 32 लाख शेतकरी थकीत कर्जदार तर 23 लाख शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरले आहेत। थकीत कर्जदारांपैकी जवळपास 16,96,000 शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत प्रसिद्ध केली गेली होती। त्यामध्ये जवळपास 12 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण म्हणजेच eKYC प्रक्रिया पूर्ण केली होती। म्हणजेच पहिल्या यादीत जवळपास 6,22,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 5,029 कोटी एवढी रक्कम जमा झालेली आहे। तर आज दुसऱ्या टप्प्यात 6,36,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 5,086 कोटीचा निधी आजच वितरित केला गेला आहे। म्हणजेच पहिली व दुसरी यादी मिळून जवळपास 12,56,000 शेतकऱ्यांना 10,115 कोटीचा लाभ मिळालेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्यांचं काय होणार? त्यांना हा लाभ मिळणार की नाही? प्रोत्साहनपर शेतकऱ्यांची यादी येणार की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर आपल्या सरकारी कट्ट्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका।